आणि बुंदा हातात बसणार नाही मित्रांनो। ह्या बुंद्याची साईज बघा नुसती, माझा हात कुठं आणि हा बुंदा कुठं। शैलेश नर्सरी जे सत्य आहे, जे खरं आहे ते दाखवणार आणि तेच विकणार मित्रांनो। फवारणी पण काय केली पाहिजे, फवारणी ही गरजेची असते झाडाला, आणि फवारणी आपण काय केली पाहिजे। नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो, आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बानवली नारळाबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत। बानवली नारळ म्हणजे कोणता, तर उंच जाणारा नारळ, सगळ्यात उंच जी जात जाते ती बानवली मित्रांनो। ह्याच्या आधी आमच्या बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहिले असेल, बुटक्या जातीची नारळाची रोपं पाहिली असतील, जी कमी उंचीवरती फळधारणा होते आणि खूप लवकर फळधारणा होते, अशा व्हरायटीज तुम्ही पाहिल्या असतील। पण फार्म हाऊस वरती लावायला किंवा कुणाला तरी रोडच्या साईडला लावायला कुणाची इच्छा असते की आम्हाला मोठी नारळाची रोपं पाहिजेत, त्यासाठी आपल्याकडे ही अशा पद्धतीने बानवली जातीची रोपं मोठ्या क्वांटिटीमध्ये आणि मोठ्या साईजमध्ये अवेलेबल आहेत मित्रांनो। आपल्या लाल मातीमध्ये बनवलेली आणि आपल्याकडे आपल्या क्लायमेटला तयार झालेली ही रोपं असल्यामुळे तुमच्याकडे जाऊन लगेच ती लागण केल्या केल्या सेट होतात मित्रांनो। आता ही रोपं तुम्ही पाहिली तर हाईट वगैरे पाहू शकताय कशा पद्धतीने आहे रोपांची। पूर्णपणे पानं फाटलेली आहेत, एक सुद्धा पान असं नाहीये की जे फाटलेलं नाही, सगळी पानं फाटलेली आहेत मित्रांनो। आणि बुंदा देखील प्रत्येक झाडाचा तुम्ही बुंदा पाहू शकताय कशा पद्धतीने आहे, बुंदा सुटलेला आहे मित्रांनो। 25 इंच बाय 25 इंचच्या बॅग मध्ये ही रोपं आहेत। आपण एका गाडीला ही 150 रोपं भरणार आहोत आणि 150 रोपं आपली निघालेली आहेत ही, त्याच्यासाठी आपण ही सिलेक्शन करून अशा पद्धतीने कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे कस्टमरला जशी रोपं हवी आहेत तशा पद्धतीने ही रोपं अशी काढून सगळी साईडला ठेवलेली आहेत। इथं पाहू शकता पट्टा लावलेला आहे मित्रांनो। ही प्लॉट मधून साईडला काढून सिलेक्शन करून ठेवलेली आहेत, म्हणजे भरताना आपल्याकडे मित्रांनो छोटं मशीन आहे, त्या मशीनच्या पुढच्या बकेटमध्ये ही रोपं घातली की डायरेक्ट ट्रकमध्ये लोड होतात। त्याच्यासाठी आपण अशा पद्धतीने बाहेर मोकळ्या मैदानामध्ये ही अशी रोपं काढून ठेवलेली आहेत। आता रोपांची क्वांटिटी भरपूर आहे मित्रांनो आपल्याकडे। इथं पाहू शकताय ही अशा पद्धतीने काढून ठेवलेली सगळी रोपं, तशाच पद्धतीने इथे मागे देखील काढून ठेवलेली आहेत आणि अजून रोपं काढायची चालूच आहेत मित्रांनो। अजून रोपं आपण सिलेक्शन करून पट्ट्यामधून बाहेर काढून ठेवत आहोत आणि तो प्लॉट रिकामा करून बाकीचं आता पुढे तिथे रिबॅगिंगचं जी काही प्रोसेस आपण असते ती रिबॅगिंगची प्रोसेस तिथं चालू होऊन जाईल मित्रांनो। आता हे लोडिंग म्हणाल तर हे 2 ते 3 दिवसामध्ये पुढच्या लोडिंग आहे आणि अशाच पद्धतीने खूप चांगली रोपं, चांगला बुंदा तयार झालेली, चांगली क्वांटिटी आणि क्वालिटी असणारी इथं पाहू शकता हाईट कशा पद्धतीने झालेली आहे, हिरवीगार आणि बुंदा हातात बसणार नाही मित्रांनो। ह्या बुंद्याची साईज बघा नुसती, माझा हात कुठं आणि हा बुंदा कुठं। बुंदा हा हातात बसत नाही मित्रांनो, बऱ्यापैकी सगळ्या झाडांचा बुंदा तसाच आहे, एखादं छोटं मोठं असते मित्रांनो। सगळी रोपं ही एकसारखी नसतात, कशाचं तरी छोटा असणार, कशाचं तरी मोठा असणार। तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही सगळं काही दाखवणार आहे। इतर बाकीचे दाखवतात तसं आपण करणार नाही, नुसतं मोठं मोठं दाखवायचं आणि तसंच येणार म्हणून सांगायचं आणि हे बाकीचं सगळं त्याच्यातून पाठवायचं, असलं करत नाही शैलेश नर्सरी। शैलेश नर्सरी जे सत्य आहे, जे खरं आहे ते दाखवणार आणि तेच विकणार मित्रांनो। तर इथं पाहू शकताय छोटी मोठी सगळी रोपं आहेत, रोपामध्ये कोणतीही रोगराई किंवा काही त्याला प्रॉब्लेम असा कुठल्याच रोपात नाहीये मित्रांनो। प्रत्येक रोप हे निरोगी आहे, चांगलं आहे आणि नुसतं रोप विकून शांत बसत नाही शैलेश नर्सरी। शैलेश नर्सरी बाकीची सगळी माहिती तुम्हाला देते। तर अशा पद्धतीने आपण सगळी काही माहिती देत असतो। लागवड काय दिली पाहिजे झाडाला, त्याच्याच पद्धतीने फवारणी पण काय केली पाहिजे, फवारणी ही गरजेची असते झाडाला आणि फवारणी आपण काय केली पाहिजे, उंदीर लागू नये म्हणून काय केलं पाहिजे, हे सगळी काही माहिती आपण देत असतो। आणि परफेक्ट नियोजन हे काय असतं ते आपल्याकडून आपण देत असतो शेतकऱ्याला। आता शेतकरी हा बागायतदार असला तर तो नवीन बाग जर लावत असला तर त्याला ह्याबद्दल माहिती हवी असते, त्याला थोडंसं त्याच्यामध्ये नॉलेज हवं असतं, कारण सगळं काही नॉलेज प्रत्येक शेतकऱ्याला नसतं। आता आमच्याकडून रोपं घेतल्यानंतर आम्ही ते पुरेपूर नॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करत असतो मित्रांनो, नुसती रोपं विकत नाही आपण। आता ह्या रोपाची तुम्ही साईज बघितली, हाईट बघितली कशा पद्धतीने झालेली आहे, खूप सुंदर रोपं आहेत। तशाच पद्धतीने आपल्याकडे डॉर्फ व्हरायटी म्हणजे बुटक्या जातीची व्हरायटी देखील आहे। मागे पाहू शकता इथे आपल्याकडे 30 इंच बाय 30 इंचच्या बॅग मधली ही अशी बुटक्या जातीची रोपं देखील अवेलेबल आहेत। आपल्याकडे लोटन नारळ, जो आपण मागे व्हिडिओ पाहिलाच असेल, लोटन नारळ देखील अवेलेबल आहे। लोटन नारळ सोबत आपल्याकडे मलेशियन ग्रीन डॉर्फ देखील अवेलेबल आहे। अशाच पद्धतीने आपल्याकडे टीडी डीटी ह्या देखील व्हरायटीज अवेलेबल असतात। तशाच पद्धतीने ऑरेंज डॉर्फ देखील आपल्याकडे अवेलेबल आहे। तर एवढ्या सगळ्या व्हरायटीज आपल्याकडे नारळामध्ये अवेलेबल आहेत मित्रांनो। आणि ही आज आपण पाहिली ती बानवली जात। अशाच पद्धतीने लोटन देखील आम्ही मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर आत्ताच जाऊन पहा आणि त्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रमैत्रिणींना समजेल लोटन नारळ शैलेश नर्सरीमध्ये अवेलेबल आहे, कशा पद्धतीने अवेलेबल आहे,
त्याची जवळ आसपास 7 फुटापर्यंत हाईट आहे मित्रांनो. अशा पद्धतीचा हा लोटन नारळ आपल्याकडे अवेलेबल आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला हा बानवली नारळ हा कशा पद्धतीने आपल्याकडे आणि किती क्वांटिटीमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे हे समजण्यासाठी तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील समजेल अशा क्वालिटीमध्ये आणि क्वांटिटीमध्ये माल शैलेश नर्सरीमध्ये अवेलेबल आहे हे त्यांना समजण्यासाठी हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला जर का व्हिजिट करणं शक्य असेल तर नक्की एकदा व्हिजिट करा शैलेश नर्सरी. आपली नर्सरी शैलेश नर्सरी मलकापूर, तालुका शाहवाडी, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी 35 एकरमध्ये. तसेच आपली शाखा नंबर 2 म्हणजे प्रोडक्शन युनिट आपलं हे रत्नागिरी जिल्हा लांजा तालुका खेरवसे गावामध्ये 15 एकरमध्ये आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने एकूण 50 एकरमध्ये विस्तारलेली 1983 सालापासून शेतकऱ्यांच्या विश्वासावर टिकलेली ही आपली शैलेश नर्सरी मलकापूर. नक्की एकदा व्हिजिट करा. व्हिजिट करणं शक्य नसेल तर इथं खाली कोपऱ्यामध्ये आम्ही नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती कॉल करा. व्हॉट्सअप नंबर आहे मित्रांनो, त्याच्यावरती तुम्ही मेसेज देखील करून ठेवू शकता. तुम्हाला घर बसल्या फोटो, रेट, व्हिडिओ सगळं काही मिळणार आहे आणि झाडाची पुरेपूर माहिती देखील मिळणार आहे. आता बानवली नारळाचा एक ड्रॉबॅक काय आहे मित्रांनो ते देखील सांगतो. ह्याचा ड्रॉबॅक पहिला म्हणजे उंच जाणारी जात आहे मित्रांनो, उंच जाते भरपूर आणि 8 वर्षानंतर याला फळधारणा होत असते मित्रांनो. ह्याला थोडंसं फळधारणा व्हायला उशिरा फळधारणा होते बानवली नारळाला, पण व्हरायटी खूप सुंदर आहे मित्रांनो. उंच जाणारी झाडं ज्यांना आवडतात नारळाची त्यांच्यासाठी ही जात खूप फायदेशीर आहे आणि खूप छान दिसते मित्रांनो. डॉर्फ व्हरायटी ह्या उत्पन्नासाठी मानल्या जातात, पण जी बानवली नारळाची जात आहे ती उंच जाणारी खूप सुंदर दिसते मित्रांनो, उंच गेलेलं नारळाचं झाड. तर अशा पद्धतीने शैलेश नर्सरी काम करते हे तुम्ही आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.